गणपति इंग्लिश स्कूल के आदिवासी आवासीय छात्रावास में दूसरी कक्षा के 8 साल के छात्र की गला घोंटकर हत्या कर दी गई। यह घटना मंगलवार रात की है। बलवीर रात के खाने के बाद सो गया था, लेकिन सुबह जब नहीं उठा तो हॉस्टल प्रशासन ने पुलिस को सूचित किया। डॉक्टरों ने जब उसकी गर्दन पर निशान देखे तो हत्या की आशंका जताई। जांच में सामने आया कि 2 दिन पहले उसका हॉस्टल के कुछ छात्रों से झगड़ा हुआ था। पुलिस ने 2 नाबालिग छात्रों को हिरासत में ले लिया है, जिन्होंने हत्या की बात कबूल की है। भोकरदन पुलिस मामले की गहराई से जाँच कर रही है। वही इस घटना से पूरे शहर में शोक और सनसनी फैल गई है। भोकरदन पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी एक लहान मुलाचा मृत्यू झाली असा माहिती भेटल्यावर तो मुलगा करीब 7.5 वर्षाचा एक मुलगा जो गणपती विद्यालय आहे निवासी आश्रमशाळा सारखा आहे तिकडे तो राहत होता हॉस्टेलमध्ये। आणि ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्झामिन केला पोलिसांनी तर गळ्यावर काही दोरीनी असा गला घोटण्याचा निशाण नजर आले। त्यावरून प्रथमदर्शी मर्डर सारखा प्रकार असण्याची शक्यता दिसल्यामुळे पोलिसांनी ताज्या डायरेक्शनमध्ये तपास सुरू केला। त्याच्या हॉस्टेलचे मुलावरती पूछताछ केल्यानंतर त्याच्याच हॉस्टेलमधले आणि त्याच्याच रूममध्ये जो रूममेट होता तसा एक मुलाने प्लस एक 8 वर्षाच्या मुलाने प्लस एक इतर 14 वर्षाच्या मुला या दोघांनी हे गुन्हा केल्याचा कबुली पोलिसांना दिली आहे। दोघांकडून चौकशी अजून सुरू आहे। प्रथमदर्शी किरकोळ वाद त्यांच्यामध्ये दिवसात झाला होता। तसेच एकच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मध्ये मध्ये काही छोटी मोठी भांडण वगैरे जसं मुलामध्ये असते तसं व्हायची। पण ते दोघं मुलं दोरी घेऊन आले आणि त्या दोरीच्या सहाय्याने रात्री 12-12:30 जवळपास त्याचा स्ट्रँग्युलेशन केला, म्हणून ही त्या मुलगा मयत झालेला आहे। दोघा विधी संघर्ष बालकाकडून पुढची चौकशी आणि सगळी ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणेची कारवाई पोलीस करत आहे आणि याची तपास व्यवस्थित लागेल याच्यासाठी सगळा प्रयत्न करणार। त्याच्याकडून ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे, पण ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे त्याला आम्हाला बोर्डसमोर हजर करावं लागणार ती सगळी आम्ही कारवाई। हे 2 मुलं आहे, एक 8 वर्षाचा आहे आणि एक अंदाजा 14 वर्षाचा आहे। ते त्याच हॉस्टेलमध्ये राहतात। एक तर खालच्या बेडवर तो झोपतो मयत आणि वरच्या बेडवर तो दुसरा झोपतो, बंकर बेड टाईप आहे आणि 14 वर्षाचा मुलगा 2-3 रूम सोडून जातो।